गजकेसरी स्टील कंपनीत 22 नव्हे तर 34 कामगार भाजले. 65% अधिकचे भाजलेल्या 7 कामगारांची प्रकृती चिंताजनक. जालना शहराच्या MIDC मधील गजकेसरी स्टील कंपनीत आज दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात 22 नव्हे तर 34 कामगार जखमी झाल्याची खळबळजनक माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती रीता मैत्रेवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान कंपनीकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जखमी कामगारांबाबत खोटी माहिती पुरवली गेली का असा प्रश्न उपस्थित होतोय. शहरातील गजकेसरी कंपनीतील स्फोटात जखमी कामगारांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात श्रीमती मैत्रेवार यांनी पोहोचून रुग्णांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की या भीषण स्फोटात एकूण 34 कामगार भाजले. त्यात 30% भाजलेले 12 कामगारांना जालन्यातील खासगी रुग्णालयात तर 65% अधिक जळालेल्या 7 कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद इथं हलवले. किरकोळ स्वरूपात जखमी जळालेल्यांना प्रथमोपचार करून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती श्रीमती रीता मैत्रेवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान हा स्फोट प्रकरणाची चौकशी केली जाईल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. घडली नेमकं काय प्रतिक्रिया तुमची? काय कितून जखमी लोक आहेत काय सांगा? टोटल 34 कामगार जखमी झालेले आहेत. त्यातले 30 ते 60% जे आहेत ते या हॉस्पिटलला आहेत आणि जे 65पेक्षा जास्त आहेत 7 कामगार त्यांना आपण संभाजीनगरला पाठवलेलं आहे ट्रीटमेंटसाठी. आणि 15 कामगार असे आहेत की ते त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे, तर त्यांना आता इथं प्रथमोपचार केले आणि त्यांना आता डिस्चार्ज देतात. इथं किती आहेत मॅडम? इथे टोटल 15 लोकांना आपण डिस्चार्ज दिला आहे आणि 12 लोक सध्या इथे आहेत ॲडमिट आहेत. या घटनेची काय चौकशी वगैरे? आता चौकशी होईल त्याची नेमकं काय आहे. आता FIR वगैरे दाखल करते. इंडस्ट्रीचे जे आमचे अधिकारी आहेत ते येत आहेत. त्याचं पूर्ण स्थळ पाणी पंचनामा म्हणजे सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यानंतर FIR दाखल होईल आणि मग चौकशी करून जखमींची नावं प्रेस नोट किंवा जखमीची नावं सध्या माझ्याजवळ नाही आहे, तुम्हाला ते मिळेल त्यांच्याकडे. ठीक आहे.